लुधियानावरनं राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, थेट त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. राहुल, एक तर आपण लक्षात घ्यायला हवं की भारत काही ऑल आउट युद्धाला गेलेला नव्हता. भारताचं काय म्हणणं होतं तर तुम्ही दहशतवाद्याला पोचता, आणि आम्ही 3 शब्द भारताने खूप व्यवस्थित वापरले होते: प्रिसाईज, मेजर्ड, नॉन एस्केलेटरी. आता काही राजकीय प्रतिक्रिया यायला लागतील की यातनं भारतानं काय साध्य केलं. भारतानं खूप मोठी गोष्ट साध्य केली आहे. आज दिवसभरामध्ये सौरभ, काय काय घडामोडी जर घडल्या असतील, 12 वाजता माझ्या माहितीनुसार पाकिस्तानच्या DGMOनी भारताच्या DGMOला फोन केला. त्यांनी सांगितलं की आपण ह्या गोष्टीवरती सीज फायर करायला हवा. मधल्या काळामध्ये भारताकडनं एक स्टेटमेंट आलं की इथून पुढे भारताच्या विरोधामध्ये कुठेही दहशतवादी कारवाई झाली, इट वुड बी कॉल ॲज अ ॲक्ट ऑफ वॉर. आता ही कंडिशन पाकिस्तानावरती आलेली आहे. आणि त्यानंतर मग डोनाल्ड जे ट्रम्प यांचं ट्विट आलं, त्याच्या पाठोपाठ पाकिस्तानकडनं ट्विट आलं, आणि भारताने प्रेस कॉन्फरन्स घेऊन याला मान्यता दिली. म्हणजे आत्तापर्यंतचा जो प्रेसिडेंट होता तो आता इथून पुढे वेगळा असणार आहे. जे पहलगाममध्ये झालं अशा पद्धतीची कुठलीही कृती झाली तर पाकिस्तानला इथून पुढे असं म्हणता येणार नाही हे सगळे नॉन स्टेट ॲक्टर आहेत, हे पाकिस्तानच्या पण कह्यात नाही आहेत, पाकिस्तान त्यांना पोसतच नाही आहे. माझ्या मते भारताने आत्ता ह्या क्षणाला पाकिस्तानवरती एक मनोवैज्ञानिक पद्धतीचा, मानसिक पद्धतीचा विजय मिळवलेला आहे. भारताने जी ताठर भूमिका घेतली होती की तुम्ही जेवढं आमच्यावरती रिटॅलिएट कराल तेवढंच आम्ही रिटॅलिएशन तुमच्यावरती करू. एक महत्त्वाची गोष्ट घडली, विशेषतः रावळपिंडी जे पाकिस्तानच्या सैन्याचं मुख्यालय आहे, त्या मुख्यालयमधला जो हवाई दलाचा तळ आपण त्याची धावपट्टी ध्वस्त केली. त्याच्यानंतर पाकिस्तानला याची जाणीव झाली की भारत याच्या पुढे जाऊ शकतो. हा योगायोग नाही आहे की बलुचिस्तानमध्ये 39 त्यांची ठाणी ही बलूच, ज्यांना ते स्वातंत्र्य सैनिक म्हणतात आणि पाकिस्तान त्यांना अतिरेकी म्हणतं, त्यांनी ताब्यात घेतली. या सगळ्या घडामोडीनंतर अमेरिकेच्या फोन कॉलनंतर पाकिस्तानला वस्तुस्थितीची जाणीव झाली. ज्या आक्रमक पद्धतीची भाषा ते करत होते, अन्नवस्त्र आम्ही वापरू, न्यूक्लिअर तुमच्या विरोधामध्ये वापरू, असं जे म्हणत होतं ते त्याच्यातली भाषा बदलायला लागली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक स्टेटमेंट यायला लागली की आम्ही असं कधी म्हटलंच नव्हतं की आम्ही भारताच्या विरोधामध्ये आण्विक शस्त्राचा वापर करेन. आम्ही असं कधीच म्हटलं नव्हतं की भारताला आम्ही दहशतवादाच्या संदर्भात पाठिंबा, त्यांना सहकार्य करणार नाही. ही बदलती भाषा, त्याबरोबर गेल्या 3 तासामध्ये लुधियाना असेल, जम्मू असेल, श्रीनगर असेल, या सीमावर्ती भागामध्ये कुठेही गोळीबार झाला नव्हता. त्यानंतरच हे संकेत मिळायला सुरुवात झाली होती की भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी होईल. आणि ती शस्त्रसंधी होणं गरजेचं होतं, कारण भारत हा एक विकसनशील बनत असलेलं राष्ट्र आहे.